अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या चमत्कारिक आणि काहीशा वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असतात. तर ज्ञानेश कुमार यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना एक ईमेल पाठवून अशी प्रश्न विचारला की तुमच्याकडे फोटो आयडी शिवाय तुम्ही मतदान कसं काय अलाउ करता. हे म्हटल्यानंतर ट्रम्प महाशयांनी मुक्त कंठानं ज्ञानेश कुमार आणि इलेक्शन प्रोसेसचं कौतुक केलं. या सगळ्याविषयी कायम मनात आक्षेप, राग आणि तीव्र संताप असणाऱ्या काँग्रेसने अपेक्षेप्रमाणेच प्रतिक्रिया दिली. कल ले जाते हो, आज ले जाओ, पिछली अगली फ्लाइट से हम ईवीएम भी भिजवा देंगे, वहां एसआईआर भी करवाओ। एसआईआर के माध्यम से जहां पर फॉल्टी ईवीएम्स पकड़ी जाती है, जहां पर ईवीएम की चोरी नजर आती है, जहां पर चुनाव आयुक्त बीजेपी के प्रवक्ता बने नजर आते हैं, वहां पर लोकतंत्र को कमजोर करने का पाप बीजेपी और चुनाव आयोग कर रहे हैं। Trump is saying Indian economy is a dead economy. Yes, he's right. I mean, everybody knows this except the Prime Minister and Finance Minister. आता राहुल गांधी यांना भारतीय अर्थव्यवस्था मृत आहे हे ट्रम्प यांचं विधान पटतं आणि त्याची ते ओळखतात. मग आता ट्रम्प महाशयांचं ट्विट की जेव्हा भारतीय इलेक्शन कमिशनचं आणि ज्ञानेश कुमारांचं कौतुक करतं ते मात्र त्यांना ओढावं असं वाटत नाही. नमस्कार, द उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक, मी डॉक्टर उदय निरगुडकर. हा कार्यक्रम तुमच्या समोर घेऊन येताना काहीसं आश्चर्य वाटलंय आणि एक विरोधाभास पण माझ्या मनामध्ये आहे आणि तो सगळा तुमच्या समोर मी आज खुलेपणानं मांडणार आहे. म्हणजे बघा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या चमत्कारिक आणि काहीशा वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असतात. पण त्यांनी यावेळेला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि विशेषतः त्याचे प्रमुख आणि इथे वादग्रस्त असलेल्या ज्ञानेश कुमार यांचं मुक्त कंठानं कौतुक केलेलं आहे. आणि कौतुकीचं कारण काय, तर ज्ञानेश कुमार यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना एक ईमेल पाठवून अशी काय म्हणू प्रश्न विचारला की तुमच्याकडे फोटो आयडी शिवाय तुम्ही मतदान कसं काय अलाउ करता आणि हे कसं काय मतदान तुमच्याकडे होत असतं. असा प्रश्न विचारल्यानंतर ट्रम्प महाशयांच्या लक्षात आलं की आपल्याकडे मतदान हे फोटो आयडी शिवाय होतंय आणि मतदार याद्यांचं शुद्धीकरण बऱ्याच वर्षात झालेलं नाही. आणि लक्षात ठेवा, हा अमेरिका तंत्रज्ञानाने आपल्या काही स्टेप्स पुढे आहे अशा देशामध्ये ही अवस्था. हे म्हटल्यानंतर ट्रम्प महाशयांनी मुक्त कंठानं ज्ञानेश कुमार आणि इलेक्शन प्रोसेसचं कौतुक केलं. अर्थात या सगळ्याविषयी कायम मनात आक्षेप, राग आणि तीव्र संताप असणाऱ्या काँग्रेसने अपेक्षेप्रमाणेच प्रतिक्रिया दिली. इस देश की सबसे बड़ी ताकत हमारी विविधता, हमारा लोकतंत्र है। जब उस लोकतंत्र का हनन होता है, जब उस लोकतंत्र में लाखों लोगों को वोट देने के अधिकार से वंचित किया जाता है, एसआईआर के माध्यम से जहां पर फॉल्टी ईवीएम्स पकड़ी जाती है, जहां पर ईवीएम की चोरी नजर आती है, जहां पर चुनाव आयुक्त बीजेपी के प्रवक्ता बने नजर आते हैं, वहां पर लोकतंत्र को कमजोर करने का पाप बीजेपी और चुनाव आयोग कर रहे हैं. आणि आता यावर काँग्रेसचे पवन खेरा नेमकं काय म्हणाले ते ऐका. कल ले जाते हो, आज ले जाओ, पिछली अगली फ्लाइट से हम ईवीएम भी भिजवा देंगे, वहां एसआईआर भी करवाओ। टू सर्व विथ लव, एसआईआर कराओ, फिर डोनाल्ड ट्रम्प लाइन में लगे रहेंगे अपने कागज लेके, मेरे पिताजी यहाँ के थे, मेरे माताजी वहां की थी, पिछला वोट वहां दिया था। ले जाए, हम तो चाहते हैं ले जाए. म्हणजे इलेक्शन कमिशनचं काम पक्षपाती, संशयास्पद, सरकारला विकलं गेलेलं, सरकारचा गुलाम झालेलं, त्यांची ईव्हीएम्स फॉल्टी, ती मॅन्युप्युलेट केली जाऊ शकतात, एसआयआर फॉल्टी, या सगळ्यावर आक्षेप घेऊन झाले. आणि त्या पार्श्वभूमीवर या सगळ्याला आता सर्टिफिकेट दस्तूरखुद्द ट्रम्प महाशयांकडनं मिळतंय. आता प्रश्न ईव्हीएमचा घेऊया. ईव्हीएम हे मॅन्युप्युलेट केलं जाऊ शकतं हे कोण म्हणतं? जिंकलेला एकाही पक्षाने आजवर म्हटलेलं नाही. हरलेला पक्ष हे नेहमी म्हणत असतो. आता काँग्रेस कर्नाटकामध्ये जिंकलं, तमिळनाडूमध्ये विजय जोसेफ जिंकले, त्यांनी कधी ईव्हीएमच्या घोटाळा बाहेर काढला नाही. केरळामध्ये काँग्रेस जिंकलं, त्यांनी कधी ईव्हीएम मुळे झालं, एसआयआर मुळे झालं. म्हणजे एसआयआरचा प्रॉब्लेम पश्चिम बंगालमध्ये असतो आणि केरळमध्ये आणि तमिळनाडूमध्ये नसतो. हे गौड बंगाल काही उलगडलेलं नाही. या सगळ्या प्रक्रियांना सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करून झालं. ईव्हीएमच्या बाबतीत इलेक्शन कमिशननी, निर्वाचन आयोगाने सांगितलं की आमच्या समोर सिद्ध करा. आजपर्यंत सिद्ध करता आलं नाही. गेले 15 वर्ष ईव्हीएमचा घोटाळा अशा बातम्याच आम्ही फक्त देतोय, पण त्याची सिद्धता काही झालेली नाही. ईवीएम में गड़बड़ी नहीं हो सकती, इस बात के लिए इन 30 सालों में 41 सुप्रीम कोर्ट में केस हुए. कितने हुए? और हर बार ईवीएम जीत गई. त्याचबरोबर मुंबई IIT ने पण सांगितलं
की तुम्ही हे सिद्ध करून दाखवा, आणि त्यांनी निर्वाळा दिला की अशा प्रकारे मॅनिप्युलेशन होऊ शकत नाही. इट्स अ स्टँड अलोन थिंग, इट्स नॉट कनेक्टेड, इट्स नॉट वायर्ड, देर इज नो लँड टू इट, सो दॅट इट कॅनॉट बी प्रोग्राम्ड. मग आणखीन एक दिव्य त्याच्यात शोध लावला गेला की व्होटिंग झाल्यानंतर ज्या स्ट्रॉंग रूम मध्ये ते ठेवले जातात त्याच्याजवळ जो मोबाईल टॉवर असतो त्यातनं काही किरण येतात आणि त्या वेव्स इलेक्शन ची जी म्हणजे ते ईव्हीएम आहे ते मॅनिप्युलेट करतात. मला तर हे पाहिलं ऐकल्यानंतर ना हसायला झालं. म्हणजे किती बावडा असावं एखाद्यानी. पूर्वी शिर्डी के साईबाबा असा मनोज कुमार यांचा पिक्चर होता आणि त्या मनोज कुमारच्या पिक्चरमध्ये शेवटी ते असं साईबाबांची मोठ्यानं आरती करतात आणि खूप भक्तीचं असं ते सगळं वातावरण असतं. आणि त्याच्यामध्ये चित्रपटात एक इफेक्ट साधण्याकरता म्हणून साईबाबांच्या हातामधून एक किरण बाहेर पडतो आणि तो त्या मनोज कुमार यांच्या डोळ्यात जातो आणि मग त्यांना दृष्टी येते. तसंच काहीसं यांना इकडे पण होतंय असं वाटतं. आता याच्याबद्दल काय म्हणावं मला सांगा. आजपर्यंत ईव्हीएमचा घोटाळा सिद्ध करता आला नाही किंवा SIR चुकीचं आहे हे दाखवता आलं नाही. या सगळ्याला जेव्हा अमेरिकेचं सर्टिफिकेशन किंवा एन्डॉर्समेंट येते तेव्हा मात्र मिरच्या झोंबतात. एक लक्षात घ्या, 98 कोटी मतदार 2024च्या निवडणुकांमध्ये मतदान करायला एलिजिबल म्हणजे योग्य होते अशा प्रत्येकाकडे आपल्याकडे फोटो आयडी होती. आणि एक लक्षात घ्या, इथे त्याबद्दल जी जनजागृती निर्माण केली आणि अनेक मतदारसंघामध्ये महिलांचं मतदानाचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलं. काही ठिकाणी ते पुरुषांपेक्षा जास्त होतं. या सगळ्या प्रक्रियेचा अचंबा आपल्या देशाबाहेरच्या लोकांना वाटणार नाही तर काय मला सांगा. आता याच्यावर एक आक्षेप नोंदवला गेला आणि तो बरोबर आहे की ट्रम्प माझे काही हे सगळं बघायला इकडे आलेले नाहीत, त्यामुळे त्यांचं म्हणणं आपण किती सत्य धरावं. एवढ्याच एका कारणाकरता नाही, ट्रम्प यांचं विधान प्रत्येक विधान ताक जसं फुंकून प्यावं तसंच घ्यायला पाहिजे हे मी स्वतः सांगतो तुम्हाला. ह्याचं कारण यापूर्वी भारतीय अर्थव्यवस्था मृत आहे असं त्यांनी सांगितलं होतं आणि भारतीय अर्थव्यवस्था डेड आहे हे ट्रम्प महाशयांनी सांगितल्यानंतर आपल्याकडे राहुल गांधी यांनी त्याची री ओढली होती. बघा राहुल गांधी काय म्हणाले होते. Trump is saying Indian economy is a dead economy. Yes, he's right. I mean, everybody knows this except the Prime Minister and Finance Minister. आता राहुल गांधी यांना भारतीय अर्थव्यवस्था मृत आहे हे ट्रम्प यांचं विधान पटतं आणि त्याची ते री ओढतात. मग आता ट्रम्प महाशयांचं ट्विट की जेव्हा भारतीय इलेक्शन कमिशनचं आणि ज्ञानेश कुमारांचं कौतुक करतं ते मात्र त्यांना री ओढावं असं वाटत नाही. सिलेक्टिव्ह अप्रिसिएशन आणि सिलेक्टिव्ह हेट्रेड यालाच म्हणतात का हा सवाल आहे. याचं कारण व्होट चोरीचा आरोप करून आतापर्यंत तो सिद्ध करता आलेला नाही. काय माहितीये का, पराभवाची जखम भरता भरत नाही. याचं कारण आपण फक्त सत्ता गाजवायला आलेलो आहोत ही भावना मनामध्ये असते आणि निवडून येणारा प्रत्येक माणूसच तुम्हाला मी सांगतो आपल्या यशाचं श्रेय स्वतःला आणि कार्यकर्त्यांना देतो, परंतु हरण्याचं अपश्रेय मात्र तो दुसऱ्यावर व्यवस्थेवर फोडत असतो. आणि द लो हँगिंग फ्रूट इज ऑलवेज इलेक्शन कमिशन. बट ऑलवेज रिमेंबर, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे भारतातलंच नाही तर जगातलं सर्वात मोठं अचंबित करणारं असं ऑपरेशन आहे. 1952ला जी पहिली निवडणूक झाली ना, त्या 52च्या निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवारासाठी सेपरेट बॉक्सेस होत्या. अर्थात त्यात धांदली व्हायची कारण नंतर ती मतं सगळी एकत्र केली जायची, मग ती मोजली जायची आणि त्याच्यामध्ये खूप गडबडी व्हायच्या असे आरोप झाले. तिथपासून ते व्हीव्हीपॅट असणाऱ्या ईव्हीएम पर्यंत आणि प्रत्येक मतदानाच्या केंद्रामध्ये कॅमेरे लावलेले, त्याचं मॉनिटरिंग आणि जवळपास हजारो भरारी पथकं हे सगळं होत असताना आपल्याकडे त्याच्यावरचे आरोप मात्र कायम राहिले. बट एक गोष्ट नक्कीच मान्य केली पाहिजे की तंत्रज्ञान, व्यवस्थापन, ऑपरेशन्स या बाबतीत इलेक्शन कमिशन इव्हॉल्व्ह होत गेलं आणि ज्याला आपण म्हणतो अधिक चांगलं, दे इम्प्रूव्ड फॉर बेटर अँड बेटर. त्यामुळे त्यांचं जे ऑपरेशन आहे त्याबद्दल इथे अनेकांच्या मनात काही शंकाच नव्हती. नाही तर लोकांनी मतदान केलं कशाला केलं असतं मला सांगा. जम्मू काश्मीर हा किती दहशतीनं भरलेला प्रदेश होता. 370 रद्द झाल्यानंतर तिथे मतदान खाली जाईल अशी आरडाओरडा होती. खून की नदिया बहेगी असं बोललं गेलं होतं, पण तिकडे 65% मतदान झालं आणि काश्मीर खोऱ्यामध्ये 51% मतदान झालं. ज्या पश्चिम बंगालमध्ये मतदानाला बाहेर पडणं म्हणजे आपल्या जीवाची हमी गमावण्यासारखं होतं, तिकडे 92% मतदान इलेक्शन कमिशननी करून दाखवलं. म्हणजे काय प्रकारची यंत्रणा आपण उभी केली होती. आय थिंक दीज वोटिंग नंबर्स आर द बिगेस्ट सर्टिफिकेट.
आम्हाला ट्रम्प महाशयांच्या सर्टिफिकेटची फार आवश्यकता आहे आणि त्याकरता आम्ही स्वतःला जन्माला घातलं आणि चांगली कामं करतो असं मला मुळीच म्हणायचं नाहीये. पण मेड इन इंडिया गोष्टीला आज अमेरिका एन्डॉर्स करते, ही गोष्ट आम्हाला गौरवान्वित नक्कीच करणारी आहे. याचं कारण भारताच्या बाहेर जाऊन भारतीय डेमोक्रेसी डेंजरमध्ये आहे अशी विधानं करणारेही आपल्याकडे नेते आहेत. बघा, I can say to you that Indian democracy for the last 10 years was broken. त्यामुळे या सगळ्यावर काँग्रेसकडून काही तिखट आणि तिरछी प्रतिक्रिया येणार हे तर उघड होतं. तुम्हाला आणखीन एक अनुभव सांगतो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवडणूक होती ज्यावेळेला बुश महाशय निवडून आले. त्यावेळेला तिथल्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये घोळ झाला आणि तुम्ही एक लक्षात घ्या, जिथे जवळपास 100% लिटरसी आहे आणि त्यांचा आर्थिक स्तर आपल्यापेक्षा खूप चांगला आहे, अशा ठिकाणी त्याचा घोळ झाला आणि मतमोजणीत घोळ झाला. त्यामुळे काही आठवडे नेमका अध्यक्ष कोण आहे याविषयीची घोषणा अधिकृतरित्या करता आलेली नव्हती. त्या पार्श्वभूमीवर त्या ईव्हीएम पेक्षा कित्येक पटीनं कमी किमतीत बनलेलं, संपूर्णपणे भारतीय असलेलं, पुन्हा त्यात आक्षेप घ्यायचा किती कंपनी बनवणारी गुजरात मधली आहे याचा. आता डोक्याला असा गुजरातमध्ये बाकीच्या पण गोष्टी बनतात, त्याच्यावरही आम्ही आक्षेप घेणार आहोत का? ते जाऊ द्या. पण या ईव्हीएम मध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही असे निर्वाळे दिलेले असताना सुद्धा आपल्याकडे त्याविषयीचे आक्षेप नोंदवले जातात. आणखी त्यांच्यामधला आणि आपल्यामधला एक फरक तुम्हाला सांगतो. आपल्याकडे साधारणतः 64 कोटी 60 लाख लोकांनी जे लोकसभेला मतदान केलं, त्यातल्या फक्त 1% हे पोस्टल बॅलेट होतं, म्हणजे पोस्टाचं मतदान होतं. विशेषतः फौजेमध्ये जे असतात, इलेक्शन ड्युटीवरचे असतात, ते सर्वसाधारणपणे असं वोटिंग करतात. परंतु अमेरिकेमध्ये 15 कोटी 80 लाख मतदार आणि त्यातल्या 4 कोटी 77 लाख एवढ्या प्रचंड मोठ्या मतदारांनी, म्हणजे 30% मतदारांनी तिकडे मतदान कशा आधारे केलं तर पोस्टल बॅलेटवर, ज्यांना कुठलाही फोटो आयडी नव्हता. म्हणजे तुम्ही विचार करा हे किती धोकादायक आहे त्यांच्या डेमोक्रेसीसाठी. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, अमेरिकेमध्ये 15 ते 20% मतदार असे आहेत की ज्यांच्याकडे अमेरिकेचे नागरिक असल्याचा कोणताही पुरावा नाही. आणि हे याची बॅकग्राऊंड काय तुम्हाला मी सांगतो. 2020 ची अमेरिकन राष्ट्राध्यक्षाची निवडणूक चायनानं 25% मतदारांचा डेटा हॅक करून मिळवला आणि त्यांच्या मतांना इन्फ्लुएन्स करायचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे ती इलेक्शन एक प्रकारे रिग झाली, गोंधळाची धांदलीची झाली, असं ट्रम्प महाशयांचं ठाम मत आहे. तिथल्या माध्यमांनी त्याचं रिपोर्टिंग केलंय. असेच आरोप 2016 मधल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीच्या वेळी झाले होते. फक्त त्यावेळेला बाहेरची शक्ती चीन नव्हती तर रशिया आणि पुतीन यांनी हे केलं असं त्यावेळेला सांगितलं होतं. आता अमेरिकेमध्ये दोनदाच राष्ट्राध्यक्ष होता येतं, तिसऱ्यांदा होता येत नाही. त्याकरता घटनात्मक बदल करावा लागतो. एकीकडे ट्रम्प तसा घटनात्मक बदल करायला उत्सुक आहेत, त्यांना ते जमेल का नाही सांगता येत नाही. दुसरीकडे त्यांची स्वतःची लोकप्रियता घटते आहे. त्यावेळेला पोस्टल बॅलेट इतक्या मोठ्या प्रमाणात आणि त्याहीपेक्षा सुद्धा फोटो आयडी नसणं आणि 15 ते 20% हे गैर अमेरिकन मतदान करतायत. इट्स अ परफेक्ट केस फॉर ऍक्च्युअली टू इन्व्हाइट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया अँड ज्ञानेश कुमार टू कंडक्ट अमेरिकन इलेक्शन्स. आणि तेच तर आता काँग्रेस म्हणतंय की उद्या सकाळच्या काय आज संध्याकाळच्या प्लेननी आम्ही ज्ञानेश कुमारांना तिकडे पाठवून देतो, दुसऱ्या विमानाने आमची ईव्हीएम तुम्हाला पाठवून देतो. यातला त्यांचा राग आणि तळतळाट लक्षात घेतला तरी देखील आज इलेक्शन कमिशन जे काम करतंय त्याचं कौतुक निश्चित केलं पाहिजे. आणखीन एक महत्वाचा फरक आहे आणि तो म्हणजे अमेरिकेमध्ये सेपरेट असं इलेक्शन कंडक्ट करण्याकरता इलेक्शन कमिशनच नाही. त्यांच्याकडे फेडरल स्टेट्स, राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून इलेक्शन कंडक्ट करतात. आपल्याकडे घटनेने तरी तरतूद केलेली आहे. 1951 साली 50 साली जेव्हा आपली घटना अस्तित्वात आली त्यावेळेला तरतूद केली गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक स्वायत्त ऑटोनॉमस अशी ही बॉडी आहे. आता त्याच्यावर अनेकदा आरोप झालेले आहेत की ते मॅनिप्युलेट होतं. जो राज्यावर असतो त्या प्रत्येकावर ते आरोप झालेले आहेत. आय एम नॉट गेटिंग इन टू इट. पण आजपर्यंत मग ते पश्चिम बंगाल असेल किंवा जम्मू काश्मीर असेल, इलेक्शन कमिशननी त्या निवडणुका चोख बजावल्या. आज 30 कोटी महिला मतदान करतायत. एवढी मतदानांची संख्या सुद्धा युरोपमध्ये नाहीये, एवढ्या महिला इथे मतदान करतायत. त्यांच्यामध्ये या संदर्भातली जागृती निर्माण करा. 68,000 मॉनिटरिंग टीम्स याकरता अपॉइंट केल्या गेलेल्या आहेत. असे अनेक भाग आहेत देशातले की जिकडे पोचायला मतदान केंद्र सेटअप करायला 1.5 2 दिवस पायी चालत जावं लागतं, डोंगर चढावा लागतो, बोटीनं प्रवास करायला लागतो, पायी दऱ्याखोऱ्यातनं जावं लागतं. तरी देखील
ते अधिकारी मतदान करतात. आणि याकरता अनेक भरारी पथकं आहेत. तुम्हाला सांगतो 134 गाड्यातून या सगळ्याची ने-आण केली जाते. हजारो कोटी रुपये आतापर्यंत रेड्स मध्ये काय म्हणून पकडले गेलेले आहेत. इलिगल मनी जे वाटण्याकरता आणलेला होता. या सगळ्याचं कौतुक ट्रम्प महाशयांनी केलं तर पोटात दुखेल अशा व्यक्तीला आपण काय म्हणणार. बघा, तुम्हाला काही शब्द सुचला तर जरूर कळवा. तुर्तास इथेच थांबतो. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते मला जरूर सांगा. अशीच नवनवीन गोष्टी घेण्यासाठी आम्हाला सूचित करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. पाहायला विसरू नका द उदय निरगुडकर शो.